नमस्कार. सत्यजितला खूपच कामाची गरज असते. त्यामुळे सत्यजितचा मित्र त्याच्या मित्राजवळ जाऊन बोलतो, प्लीज आमच्या सत्यादादाला काहीतरी काम द्या. आमचा सत्यादादा कोणती पण गाडी चालवू शकतो आणि काहीही करू शकतो. तेव्हा लगेच तो मित्र बोलतो, अरे बरं झालं, मला तर कामाला एक माणूसच मिळाला. खरं तर तू उद्यापासून जॉईंट हो. माझ्याकडे खूप गाड्या आहेत, त्यांची कामं करायची आहेत. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, उद्यापासून कशाला, आत्तापासून मी जॉईंट होतो. सांगा ना काय काय करायचं आहे, काय काम आहे सांगा. तेव्हा लगेच तो मित्र बोलतो, ठीक आहे, अरे काही नाही, गाड्या धुवायच्या आहेत. हे ऐकून मात्र सत्यजित खूपच हैराण होतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला सत्यजितचा मित्र बोलतो, काय बोलतोस? माझ्या सत्यादादासाठी तू गाडी धुण्याचं काम आणलंस? अरे तुझी हिंमतच कशी झाली? तेव्हा तो मित्र बोलतो, तुला माहिती आहे ना, या माणसाला कुणीही काम द्यायचं नाही असं सुजित कुमारने ठणकावून सांगितलेलं आहे. आणि जर का मी याला काम दिलं तर काय होईल कळतंय का? तेव्हा मात्र सुजित कुमार हे नाव ऐकून सत्यजित बोलतो, ठीक आहे, गाड्याच धुवायच्या आहेत ना, मी धुतो ना, काही हरकत नाही. तेव्हा लगेच सत्यजितचा मित्र बोलतो, अरे तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? अरे जरा विचार करून बोल. मला खरं तर तुझं हे वागणं पटतच नाही. असं का वागतोयस तू? प्लीज असा विचारसुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, हे बघ, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. काम मिळण्याशी मतलब आहे आणि माझ्यासाठी तर आता काम महत्त्वाचं आहे. प्लीज तू असा विचारसुद्धा करू नकोस. मला फक्त आणि फक्त कामाची गरज आहे, मग ते काही असलं तरीसुद्धा चालेल. मी स्वतः गाड्या धुवायला तयार आहे, प्लीज पण मला काम द्या. तेव्हा लगेच सत्यजितचा मित्र बोलतो, सत्यादादा, अरे एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या दुरुस्त केल्यास तू, एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या चालवल्यास तू, आणि तू आज गाड्या धुणार? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, माणसाची परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवून जाते. आणि माझ्यासमोर आता जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीसमोर मी काहीही करेन. मला कोणतंही काम जमेल, मला पूर्णपणे खात्री आहे. प्लीज आता या गोष्टीमध्ये तू काही बोलू नकोस, कारण माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे. काही झालं तरी मी हे काम करायला तयार आहे. हे ऐकून त्याचा मित्र बोलतो, ठीक आहे सत्यादादा, जर का तू ठरवलंयस तर काहीच हरकत नाही, पण तुला काय पण गरज लागली तर मला सांग. इकडे मात्र सत्यजितनी गाड्या धुवायला घेतलेल्या असतात आणि सत्यजित स्वतःशीच म्हणत असतो, देवा, तू माझ्यासमोर जी परिस्थिती निर्माण केली आहेस त्या सगळ्या परिस्थितीला मी न डगमगता सामोरं जाईन, पण प्लीज मला काही ना काहीतरी काम मिळून राहू देत. इकडे मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मीराला बोलते, पनवती, एक गोष्ट लक्षात ठेव, सकाळी माझ्यासमोर जो आवाज चढवलास ना, तो पुन्हा कधीच चढवायचा नाही. आणि तसा जर का प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला हैराण करेन. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाईसाहेब, तुम्हाला माझ्या बाबतीत जे काही करायचं आहे ते करा, पण यांच्याशी पंगा घेऊ नका, कारण काही झालं तरी मी यांच्या बाबतीत वाईट झालेलं सहन नाही करू शकत. प्लीज बाईसाहेब, प्लीज जरा विचार करा. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, हे बघ, मला ज्ञान शिकवायचं नाही आणि माझ्याशी नीट बोलायचं, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. कोण समजतेस कोण तू स्वतःला? एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही. आणि तुला जे करायचं आहे ते तू कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, या घरावरचं कर्ज फिटलं पाहिजे. तेव्हा लगेच मीरा बोलते, कर्ज आम्ही नव्हतं घेतलं, कर्ज तुम्ही घेतलं होतं, आणि तेही तुमच्या सुनेसाठी. त्यामुळे ही जी दादागिरी आहे ना, ती तुमच्या सुनेवरती जाऊन करा, माझ्यावरती नाही किंवा माझ्या नवऱ्यावरती नाही. आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही नक्कीच करू, हे घर वाचवण्यासाठी प्रयत्न करू. पण काही झालं तरीसुद्धा
मी या गोष्टीमध्ये तुमची मदत करणार नाही. तेव्हा निरूपा बोलते, गप्प बसा. तू हल्ली माझ्यासमोर खूपच बडबड करायला लागलेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही. तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे. प्लीज प्लीज स्वतःला थांबव, नाहीतर खरोखर मला तुझ्याशी नीट बोलता येणार नाही. तेव्हा मीरा बोलते, बाईसाहेब तुम्ही माझ्याशी बोलायलाच येऊ नका, कारण मुळात मला तुमचं बोलणंच पटत नाही आहे. बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला एका गोष्टीसाठी माफ करणार नाही. तुम्ही आज ज्या पद्धतीने यांच्याशी वागलात ती गोष्ट मी माझ्या मनात अगदी फिट केली आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे काही झालं तरी यांच्या वाटेला जाऊ नका. तेवढ्यात मात्र सत्यजित तिथे आलेला असतो आणि सत्यजितला बघून मीरा सत्यजित जवळ जाते आणि सत्यजितला म्हणते, अहो कुठे गेला होतात? अहो किती शोधलं मी तुम्हाला, कुठेच नाही सापडलात. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, धूमकेतू मी काय आता लहान नाही राहिलो, कशाला मला शोधायला पाहिजे होतं? अगं कामाच्या शोधात होतो, पण काम मिळालं आहे. आता काळजी करायची गरज नाही. हां पैसे थोडे कमी मिळतील, पण हो मी त्याच्यासोबत दुसरंसुद्धा काहीतरी काम करेनच. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही कोणतंही काम कराल ना ते अगदी मनापासून कराल. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, मीरा तुझा हाच विश्वास माझ्यासाठी किती मोठा आहे मी तुला नाही सांगू शकत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं ना मीरा तरी तुझा हात माझ्या हातातच ठेव प्लीज, जेणेकरून मला असं वाटेल की तू माझ्यासोबतच आहेस. तेव्हा लगेच मीरा बोलते, मी कायम तुमच्या पाठीशी उभी आहे, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीसुद्धा आपल्याला हे घर त्या सुजित कुमारच्या तावडीतून सोडवायचं आहे. तेव्हा सत्यजित बोलतो, मीरा म्हणून तर माझे प्रयत्न चालले. काही करून मला लवकरात लवकर त्या सत्यजितच्या तावडीतून सुजित कुमारच्या तावडीतून आपल्याला हे घर सोडवायचंच आहे. तेवढ्या तिथे निरूपा येते आणि निरूपा बोलते, ए तुला काय वाटलं हे अशी 4 पैसे कमवून आणशील तर त्या सुजित कुमारच्या तावडीतून घर सोडवशील? अरे खूप पैसा लागणार आहे खूप. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, निरूपा एवढा जर का पैसा लागणार आहेस ना तर ज्यांच्यासाठी घेतलास त्यांना सांग, माझ्यावरती दादागिरी करायची गरज नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची निरूपा, तुझं तू बघ आणि तू आमच्यावरती मेहरबानी करतेस असं दाखवू नकोस. जर का मी कोणावरती उपकार करत असू ना तर तुझ्यावरती. तू काढलेले कर्ज आम्ही फेडण्याचा प्रयत्न करतोय, बाकी काही नाही. तेव्हा मात्र निरूपा चांगली चकित पडते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सत्यजितने निरूपाला योग्य उत्तर दिलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.